नहूम चॅप्टर 2 नहूम अध्याय 2 चुराडा करणारा तुझ्यासमोर चढाई करून आला आहे. कोटाचे संरक्षण कर, मार्गाची टेहळणी कर. आपली कंबर कसून आपल्या सगळ्या बळाने सज्ज हो. कारण परमेश्वर याकोबाचे ऐश्वर्य इस्रायलाच्या ऐश्वर्याप्रमाणे पुन्हा स्थापित आहे. लुटारूंनी त्यास लुटिले आहे. त्यांच्या द्राक्षींची नासधूस केली आहे. त्यांच्या वीरांची ढाल तांबडी आहे. लढवय्ये किरमिजी पोशाख ल्याले आहेत. सज्ज होण्याच्या दिवशी त्यांच्या रथांचे पोलाद अग्नीसारखे चमकत आहे. ते भाले इकडून तिकडे परजीत आहेत. रस्त्यातून रथ बेफाम चालले आहेत. सडकांवर ते एकमेकांवर आदळत आहेत. ते मशालीसारखे दिसत आहेत. ते विजेसारखे धावत आहेत. तो आपल्या सरदारांची पाहणी करीत आहे. ते वाटेने ठोकरा खात आहेत. ते उतावळीने तटाकडे जात आहेत. तेथे मोर्चा उभारिला आहे. नदीकडील दरवाजे खुले केले आहेत. राजवाडा कोसळला आहे. हुस्सब उघडी झाली आहे. तिला नागवून धरून नेले आहे. तिच्या दासी पारव्यांसारख्या घुमत आहेत व आपले ऊर बडवून आकांत करीत आहेत. निनवे पूर्वीपासून पाण्याच्या तळ्यासारखी होती, तरी आता ते पळून जात आहेत. थांबा हो थांबा असे ओरडतात, पण कोणी मागे वळून पाहत नाही. चांदी लुटा, सोने लुटा. सर्व तऱ्हेच्या शोभिवंत वस्तूंचा अमर्याद संग्रह आहे. ती रिकामी, शून्य व ओसाड झाली आहे. तिच्या हृदयाचे पाणी पाणी झाले आहे. तिचे गुडघे लटपटत आहेत. सर्वांच्या कमरेत कळा निघत आहेत. त्या सर्वांचे चेहरे फिक्के पडले आहेत. सिंहांची गुहा कोठे आहे? तरुण सिंहांची खुराक खाण्याची जागा कोठे आहे? जेथे सिंह, सिंहीण व सिंहाचा छावा ही फिरत असत व कोणी त्यास भेवडावीत नसे, ते ठिकाण कोठे आहे? सिंह आपल्या छाव्यांसाठी पुरेसे भक्ष्य फाडीत असे. आपल्या सिंहिणीसाठी सावजाचा गळा दाबीत असे. तो भक्ष्याने आपल्या गुहा, शिकारीने आपल्या गुंफा भरीत असे. पहा, मी तुझवर चालून येत आहे, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. मी तिचे रथ जाळीन, त्यांचा धूर निघेल. तुझ्या तरुण सिंहास तरवार नष्ट करील. मी पृथ्वीवरून तुझे भक्ष्य नाहीसे करीन. तुझ्या जासुदांचा शब्द यापुढे ऐकू येणार नाही.